लास्ट व्हिडिओमध्ये मेडिकल कोडिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन लागतात त्याविषयी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. तर ते सर्टिफिकेशन केल्यानंतर ना पुढे फ्युचर काय, तर त्याच्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्टिफिकेशन केल्यानंतर ना वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशालिटी असतात. तर कुठल्या कुठल्या स्पेशालिटी असतात चला आपण बघूयात. आता मेडिकल कोडिंग करण्यासाठी आपल्याला काय लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन. मग ते सीपीसी असो, सीओसी असो, सीआयसी असो, सीसीएस असो किंवा सीआरसी असो. सीआरसी हे फक्त एससीसी कोडिंग साठी करतात, जे की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं. आता उरलं ह्या सर्टिफिकेशन कशासाठी लागतात, तर हे सगळे सर्टिफिकेशन करून आपण वेगवेगळ्या कोडिंग स्पेशालिटी मध्ये आपलं करिअर ग्रो करू शकतो. तर पहिली ईएम ह्या कोडिंग सर्टिफिकेशन, हे सगळे कोडिंग सर्टिफिकेशन केल्यानंतर सुद्धा तुम्ही एससीसी करू शकता. मग सर्जरी करू शकता, आयपीडीआरजी करू शकता, ईडी करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोडिंग स्पेशालिटी आहेत. मला जेवढ्या आठवतात तेवढ्या मी ह्या बोर्डवर लिहिले. तर आज आपण ईएनएम ह्या कोडिंग स्पेशालिटी पासून स्टार्ट करणार आहोत. तर ईएनएम म्हणजे काय, इव्हॉल्युशन अँड मॅनेजमेंट. सिंपल मराठी भाषेत सांगायचं म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण काय करतो, डॉक्टर काय करतो, चेकअप करतो. चेकअप केल्यानंतर तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारतो आपल्या सिम्पटम रिलेटेड. जर त्याला कन्फर्म डायग्नोसिस कळालं तर ठीक, नाही तर तो काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे लॅब रिपोर्ट्स करायला सांगतो, ब्लड रिपोर्ट, युरिन रिपोर्ट, लाईक दॅट. मग काय करतो, त्याच्यानुसार तो एक कन्फर्म डायग्नोसिस डिसाईड करतो आणि त्याच्यानंतर तो त्याच्यावरती ट्रीटमेंट देतो. तर ह्या सगळ्या प्रोसेसला बोलतात इव्हॉल्युशन अँड मॅनेजमेंट. आता इव्हॉल्युशन अँड मॅनेजमेंटचे जे कोर्स असतात ते त्याच्या सिव्हिलिटीनुसार व्हॅरी होतात. जर सिव्हिलिटी सिंपल असेल तर सिंपल, लो असेल तर लो, मॉडरेट असेल तर मॉडरेट, हाय असेल तर हाय. त्याची काय सिव्हिलिटी आहे, त्याला कसल्या प्रकारचा डिसीज आहे त्यानुसार ते कोड व्हॅरी होतात. ते पुढे मी तुम्हाला सांगेलच. आता फॉर एक्झाम्पल पेशंट साधा ताप घेऊन आलाय तर त्याला कसला कोड जाणार, सिंपल कोड जाणार. पेशंट घेऊन आलाय बीपी शुगर साठी ते वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स बघणार, चेक करणार. प्रोव्हायडर किती एफर्ट्स घेतोय एखाद्या डायग्नोसिस शोधण्यासाठी त्याच्यानुसार इव्हॉल्युशन अँड मॅनेजमेंटचा कोड जातो, सिंपल टू हायर. जसं की मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे ईएनएम लेवल्स असतात. तर चला बघूयात की कुठल्या कुठल्या प्रकारचे ईएनएम लेवल्स असतात. तर सिंपल, त्यालाच आपण स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो, लो, मॉडरेट आणि हाय अशा 4 प्रकारच्या ईएनएम लेवल्स असतात आणि त्याला कोड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सीपीटीज आहेत. आता सिंपल किंवा स्ट्रेट फॉरवर्ड कोड करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या सीपीटीज आहेत. एक न्यू पेशंटसाठी आणि एक इस्टॅब्लिश पेशंटसाठी. न्यू साठी 99202, 99212 फॉर इस्टॅब्लिश. जर लो लेवल तुम्हाला कोड करायचे असेल तर त्यासाठी न्यू सीपीटी आहे 99203 आणि इस्टॅब्लिश पेशंट सीपीटी आहे 99213. जर मॉडरेट लेवल कोड करायचे असेल तर त्याच्यासाठी न्यू पेशंट सीपीटी आहे 99204 आणि इस्टॅब्लिश पेशंट सीपीटी आहे 99214. हाय करायचा असेल त्याच्यासाठी 99205, इस्टॅब्लिश पेशंट कोड करायचा असेल तर 99215. आता तुम्ही बोलसाल न्यू पेशंट अँड इस्टॅब्लिश पेशंट म्हणजे काय. न्यू आणि इस्टॅब्लिश पेशंट तर मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याच्या आधी तुम्हाला हे सांगते की ह्या सीपीटी व्यतिरिक्त अजून एक सीपीटी आहे जी ईएनएम लेवल कोडिंग करताना कोड केली जाते, ती आहे 99211. ही सीपीटी फक्त इस्टॅब्लिश पेशंटलाच कोड केली जाते. तर ही सीपीटी केव्हा कोड केली जाते, तर ज्या वेळेस प्रोव्हायडर हा तिथे प्रेझेंट नसतो आणि तिथे प्रेझेंट असते एनपी म्हणजे नर्स प्रॅक्टिशनर तिथे प्रेझेंट असते, त्यावेळेस कोड केला जातो 99211. आणि ह्या ज्या लेवल्स मी तुम्हाला सांगितल्यात त्या लेवल्स कोड करण्यासाठी आपण एमडीएम टेबल किंवा टाइम यूज करतो. तर ते कशा प्रकारे यूज करतो, एमडीएम टेबल म्हणजे काय वगैरे हे सगळं मी तुला पुढे सांगते. सध्या आपण जाऊयात न्यू आणि इस्टॅब्लिश पेशंट म्हणजे काय. न्यू पेशंट म्हणजे काय, तर पेशंट डॉक्टरकडे किंवा सेम स्पेशालिटीच्या डॉक्टरकडे पहिल्यांदाच किंवा आफ्टर 3 इयर्स नंतर आला तर तो झाला न्यू पेशंट. फॉर एक्झाम्पल पेशंट डॉक्टर ए कडे गेलाय स्किन रिलेटेड ट्रीटमेंटसाठी, जो की डर्मेटोलॉजिस्ट आहे, तो गेलाय 2023 मध्ये. आणि तोच पेशंट डॉक्टर ए कडेच स्किन रिलेटेड ट्रीटमेंटसाठी गेलाय 2026 मध्ये. आता 2023 नंतर तो गेलाय 2026 मध्ये, म्हणजे 3 वर्षानंतर तो डॉक्टर ए कडे आलाय. तर डॉक्टर ए साठी तरी पण तो काय राहणार, न्यू पेशंट राहणार. का, तर तो आफ्टर 3 इयर्स आलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर पेशंट फर्स्ट टाइम एखाद्या डॉक्टरकडे जातोय तर तो झाला न्यू पेशंट त्या डॉक्टरसाठी. आणि
त्याच डॉक्टरकडे तो आफ्टर 3 इयर्स जातोय, 3 इयर्स आफ्टर जातोय सेम स्पेशालिटीमध्ये, तरी पण तो झाला न्यू पेशंट. थोडक्यात सांगायचं झालं तर सेम स्पेशालिटीमध्ये पेशंट फर्स्ट टाइम आलाय तर तो होणार न्यू, आणि त्याच स्पेशालिटीमध्ये तो आफ्टर 3 इयर्स त्याच डॉक्टरकडे येऊ दे किंवा डॉक्टर बी दुसऱ्या डॉक्टरकडे येऊ दे तर तो पण जाणार न्यू पेशंट. म्हणजे तो फर्स्ट टाइम आला सेम स्पेशालिटीमध्ये तरी न्यू पेशंट, आणि सेम स्पेशालिटीमध्ये त्याच डॉक्टरकडे येऊ दे किंवा दुसऱ्या डॉक्टरकडे येऊ दे, तो जर आफ्टर 3 इयर्स येतोय तरी पण तो जाणार न्यू पेशंट. आता इस्टॅब्लिश पेशंट म्हणजे काय, तर पेशंट डॉक्टरकडे किंवा सेम स्पेशालिटीच्या डॉक्टरकडे 3 वर्षाच्या आत ट्रीटमेंट घ्यायला येत असेल तर तो झाला इस्टॅब्लिश पेशंट. फॉर एक्झाम्पल, पेशंट डॉक्टर ए कडे डर्मॅटोलॉजी रिलेटेड ट्रीटमेंट घेण्यासाठी आला होता 2023 मध्ये. परत तोच पेशंट डॉक्टर ए कडेच डर्मॅटोलॉजी रिलेटेड ट्रीटमेंट घेण्यासाठी आला 2024 मध्ये, म्हणजे 3 वर्षाच्या आत. तर हा काय झाला इस्टॅब्लिश पेशंट. फॉर नेक्स्ट विजिट, फर्स्ट टाइम तो जेव्हा आला तेव्हा तो होता न्यू पेशंट, मग तो विदिन 1 इयर्सच्या आत आलाय तर तो झाला इस्टॅब्लिश पेशंट. आणि तोच पेशंट डॉक्टर बी कडे गेलाय, आणि डॉक्टर बी पण कोण आहे, डर्मॅटोलॉजिस्टच आहे, तर तो गेला 2025 मध्ये. जरी तो डॉक्टर बी कडे फर्स्ट टाइम आलाय पण तो ह्याच्या आधी 2 वर्षापासून सेम स्पेशालिटीमध्ये ट्रीटमेंट घेतोय तर तो डॉक्टर बी साठी सुद्धा जाणार इस्टॅब्लिश पेशंट. फॉर बेटर अंडरस्टँडिंग मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा पेशंट डॉक्टर ए कडे स्किन रिलेटेड ट्रीटमेंटसाठी डर्मॅटोलॉजी स्पेशालिटीमध्ये आलाय 2023 मध्ये पहिल्यांदा, तर तो काय झाला पेशंट न्यू. आता तोच पेशंट डॉक्टर बी कडे कार्डिओलॉजिस्ट ह्या स्पेशालिटीमध्ये गेलाय हार्ट रिलेटेड काहीतरी इश्यू साठी. कधी गेलाय तो 2024 मध्ये. आता इथे स्पेशालिटी वेगवेगळी आहे. फर्स्ट स्पेशालिटी आहे डर्मा आणि सेकंड आहे कार्डिओ. तर हा पेशंट काय जाणार न्यू. आता तोच पेशंट डॉक्टर ए कडे परत गेलाय, त्याचे हार्ट रिलेटेड काय इश्यू असेल ते क्युअर करून ट्रीटमेंट घेऊन तो परत त्याच्या स्किन रिलेटेड ट्रीटमेंटसाठी डर्मॅटोलॉजिस्ट कडे गेलाय 2025 मध्ये. तो आधी कधी गेला होता डर्मॅटोलॉजिस्ट कडे 2023 मध्ये आणि आलाय 2025 मध्ये. 24-25 म्हणजे 3 वर्षाच्या आत आलाय. तर हा पेशंट काय झाला इस्टॅब्लिश पेशंट. आता सेम पेशंट डॉक्टर सी कडे गेलाय डर्मॅटो रिलेटेड ट्रीटमेंटसाठी, मग तो कधी गेलाय 2026 मध्ये. जरी तो डॉक्टर सी कडे फर्स्ट टाइम गेलाय तरी पण तो इथे जाणार इस्टॅब्लिश पेशंट, कारण तो मागच्या 2023 पासून डर्मॅटो रिलेटेड ट्रीटमेंट घेतोय. एकदा त्याने 2023 मध्ये घेतली, एकदा 2025 मध्ये घेतली. भले त्याने डॉक्टर ए कडे ट्रीटमेंट घेतली असेल आणि त्याला तिथे रिझल्ट नसेल भेटला म्हणून तो डॉक्टर सी कडे आलाय, पण तो सेम स्पेशालिटीसाठी आलाय स्किन रिलेटेड ट्रीटमेंटसाठी डर्मॅटोलॉजिस्ट कडे. तो आलाय 2026 मध्ये विदिन 3 इयर्स. त्याच्यामुळे आपण ह्याला कन्सिडर करणार इस्टॅब्लिश पेशंट. समजलं. जर तुम्ही ऍज अ फ्रेशर ENM कोडिंगला इंटरव्ह्यू देणार असाल तर तुमच्यासाठी हा एकदम हॉट अँड कॉमन क्वेश्चन आहे. न्यू पेशंट म्हणजे काय आणि इस्टॅब्लिश पेशंट म्हणजे काय. तर ह्याची डेफिनेशन तुम्हाला गुगल, ChatGPT किंवा CPTच्या बुकमध्ये इझिली सापडेल. ती डेफिनेशन, ह्या 2 डेफिनेशन एकदम तोंडपाठ रट्टा मारून ठेवा. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत ENM मॉडिफायर्स. तर ENM मॉडिफायर्स कुठले कुठले आहेत 24, 25, 57. पण हे मॉडिफायर एक्सप्लेन करायच्या आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल मॉडिफायर्स म्हणजे काय. तर हे जे मॉडिफायर्स असतात ना ते काय करतात, CPTची डिटेल इन्फॉर्मेशन देण्यासाठी हेल्प करतात आणि इन्शुरन्स कंपनीलाही समजतं की त्या व्हिजिटला वेगळी काही स्पेशल सिच्युएशन झाली होती का. आता मॉडिफायर एक्सप्लेन करायच्या आधी अजून एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे जे तुम्हाला आधी क्लिअर झाले पाहिजे, ते म्हणजे ग्लोबल सर्जिकल पॅकेज. त्याला आपण ग्लोबल पॅकेज असंही बोलतो. हा जो ग्लोबल सर्जिकल पॅकेज टॉपिक आहे हा टॉपिक कोडिंगच्या दृष्टीने तर इम्पॉर्टंट आहेच आहे, पण इंटरव्ह्यू मध्ये पण ह्या रिलेटेड क्वेश्चन सारखे विचारले जातात. तर ह्या रिलेटेड इन डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या रिलेटेड जर काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. मी तो डाऊट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.